तर हॅलो नमस्ते. आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत दिवाळी फराळामधला पहिला फराळाचा पदार्थ, तो म्हणजे शंकरपाळी. अगदी नवशिक्याला देखील जमतील अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण ही रेसिपी पाहिलेली आहे. आणि हो, तुम्हीच पहा ना, किती छान अशा लेयर पडलेले आहेत, ते देखील पाण्यामध्ये आणि तेलामध्ये आपण ही शंकरपाळी बनवलेली आहेत. यामध्ये कुठेही दूध किंवा तुपाचा वापर केलेला नाही, तरी अगदी भारी अशा लेयर पडलेल्या आहेत. सोबतच आपण इथे 2 ते 3 प्रकारे या कशा प्रकारे बनवायच्या ते देखील पाहणार आहोत. अगदी 1000% सांगते, बिलकुलही फसणारी रेसिपी नाही आणि अगदी मस्त अशा लेयर देखील पडतात. सोबतच अगदी खुसखुशीत अशा आपले हे शंकरपाळी तयार होतात. पाण्यामध्ये आणि तेलामध्ये केलेली ही शंकरपाळी आहेत, विश्वास बसणार नाही. त्यामुळे रेसिपी स्किप न करता पूर्ण पाहायची आहे. आणि हो, व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब देखील बटन क्लिक करायचं आहे, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहेत. तर अगदी पूर्ण पद्धत आपण इथे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित आपण ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण घरातली एक वाटी सेट करून घ्यायची आहे. तर नॉर्मली प्रत्येकाच्या घरामध्ये अशा प्रकारची वाटी असते, तर ती वाटी मी इथे घेतलेली आहे. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण ही शंकरपाळी बनवतोय, त्यामुळे मी इथे 200 ml ची अशी वाटी असते, ती वाटी घेतलेली आहे. ही त्यापेक्षा थोडीशी छोटी आणि ही त्यापेक्षा देखील छोटी अशी वाटी असणार आहे. तर तुम्ही घरातली कोणती एक वाटी सेट करून घ्यायची आहे. तर मी इथे मोठी म्हणजे 200 ml ची अशी वाटी सेट करून घेतलेली आहे. त्यासाठी मी इथे कढाई घेतलेली आहे आणि त्या कढाईमध्ये त्याच वाटीने आपण एक वाटी भरून, म्हणजे सपाट वाटी भरून असं आपण इथे साखर टाकून घेणार आहोत. अगदी शिग्ग अशी भरून वाटी घ्यायची नाही, सपाट वाटी अशी भरून घ्यायची आहे. म्हणजे पूर्ण तुम्हाला जिन्नशा वाटीने एकाच वाटीने मोजून घ्यायच्या आहेत. त्याच वाटीने एक वाटी असं पाणी टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही त्याऐवजी थोडीशी मोठी कढाई घेतली तरीही चालेल. छान असं मिक्स करून घेऊया. आपण ही कढाई गॅसवर ठेवून घेऊया आणि आपण इथे साखर विरघळून घेऊया. फक्त साखर विरघळून घ्यायची आहे, चाशणी वगैरे आपल्याला इथे अजिबात आणायची नाही. फक्त साखर विरघळण्यासाठी आपण इथे गॅस चालू करून घेतलेला आहे. अगदी अर्धा ते 1 मिनिटामध्ये साखर आपली विरघळल्या जाते. साखर इथे छान अशी विरघळल्या गेलेली आहे. त्यानंतर आपण इथे तुम्ही पाहू शकता, अजिबात यामध्ये साखर राहिलेली नाही. अशा प्रकारे पूर्ण साखर विरघळल्यानंतर आपण इथे गॅस बंद करून घेऊया. आणि गॅस बंद करून घेतल्यानंतर आपण इथे तेल घेतलेलं आहे. त्याच वाटीने पाऊण वाटी असं तेल घ्यायचं आहे. इथे प्रमाण अगदी बिलकुलही मागे पुढे होऊ द्यायचं नाही. पाऊण वाटी असं तेल घ्यायचं आहे. तुम्ही जसं दूध आणि तुपाचं एकाच वाटीने प्रमाण घेता, तसंच आपल्याला इथे एकाच वाटीने प्रमाण घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, आपण इथे पाणी, साखर आणि तेल घेतलेलं आहे. छान असं मिक्स करून घेऊया. गॅस बंद करून घेतलेला आहे. साखर विरघळल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण हे मिश्रण छान असं थंड करून घेऊया. तर अगदी 1 तासानंतर मी इथे पाहत आहे, 1 तासानंतर अगदी छान मस्त मी बोट टाकून पाहिलेलं आहे. अगदी थंड असं मिश्रण झालेलं आहे. बिलकुलही कोमट किंवा गरम मिश्रणामध्ये आपल्याला मैदा मिक्स करायचा नाही. छान असं थंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचे शंकरपाळे अगदी छान खुसखुशीत असे तयार होतील. त्यानंतर आपण इथे या परातीमध्ये मी सुरुवातीला मैदा चाळून घेतलेला आहे. कोणताही पदार्थ करताना शक्यतो मैदा, रवा हा चाळूनच घ्यायचा. त्यामध्ये आपण हे मिश्रण ओतून घेऊया. पुन्हा एकदा मी तीच वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने आपण इथे मैदा मोजून घेणार आहोत. तर मैद्याचं प्रमाण हे किती लागणार आहे आपण हे पुढे पाहणारच आहोत. पण जर म्हणजे ही शंकरपाळी विकण्यासाठी करणार असाल, तर अगदी परफेक्ट असं, म्हणजे तुमच्या बजेटमध्ये बसेल आणि तुम्हाला परवडेल देखील. आणि अगदी बिलकुलही ओळखायला देखील येणार नाही की तुम्ही हे तूप आणि दूध वगैरे न यूज करता ही शंकरपाळी बनवलेली आहे. एवढे टेस्टी आणि छान असे कुरकुरीत मस्त खुसखुशीत असे तयार होतात. तर ही वाटी अगदी थोडीशी हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची, शीक भरून घ्यायची नाही, सपाट करून घ्यायची आणि ती वाटी आपण इथे टाकून घेणार आहोत. अगदी सुरुवातीला 2 ते 2.5 वाट्या आपण इथे मैदा टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. तर मी इथे 2.5 वाट्या एवढा मैदा टाकून घेतलेला आहे. तिसऱ्या वाटीतला मी इथे एवढा मैदा ठेवलेला आहे. एकूणच 2.5 वाट्या एवढा मैदा टाकून घेतलेला आहे. छान असं मिक्स करून घेऊया. तर तुम्ही कशा प्रकारे शंकरपाळी बनवता ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ही पद्धत कशी वाटली? तुम्ही देखील तुमच्या घरी अगदी छोट्या वाटीने हे सगळं प्रमाण घेऊन शंकरपाळी करून पाहिली तरी काहीच हरकत नाही. आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी इथे 2.5 वाट्या सुरुवातीला घेतलेला आहे. त्यामधली राहिलेली अर्धी वाटी आणि पुन्हा 1 वाटी, एकूण 4 वाट्या आपण इथे मैदा टाकून घेतलेला आहे. छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. खूप जास्त वेळ हे मिक्स करण्यासाठी लागत नाही आणि हाताला देखील हे मिश्रण खूप जास्त चिकटत नाही.
त्यानंतर मी इथे अगदी अर्धा चमचा असं इलायची पावडर घेतलेली आहे. अगदी पूर्णपणे ऑप्शनल आहे, तर ती आपण इथे टाकून घेऊया. अगदी बारीक अशी थोडंसं साखर टाकून मिक्सरला फिरून घेतलेली आहे आणि छान असं आपण हे मिक्स करून घेऊया. अगदी छान याच्यामध्ये तेलाचं प्रमाण असल्यामुळे अगदी मस्त असा याचा गोळा तयार होतो. तर हे 1 ते 2 मिनिटामध्ये आपण याचा मस्त असा मऊ लुसलुशीत असा गोळा तयार करून घेतलेला आहे. अगदी 7 ते 8 मिनिटं, जास्तीत जास्त 10 मिनिटं आपण हा झाकून बाजूला ठेवून देऊया. तर यामध्ये रव्याचं प्रमाण नाही, फक्त मैदा आहे, त्यामुळे मैद्याला भिजण्याला खूप जास्त असा वेळ लागत नाही. तर चला तर आपण हा झाकून बाजूला ठेवून देऊया. तर 10 मिनिटं झालेले आहेत. आपण हा उघडून पाहूया. अगदी छान असा आपला हा गोळा भिजला गेलेला आहे. अगदी आपण पोळी करतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा असा आपण उंडा तयार करून घेऊया, तोडून घेऊया. तुम्ही पाहू शकता तेलाचं प्रमाण असल्यामुळे याला क्रॅक वगैरे खूप जास्त जात नाहीत. तर अशा प्रकारे आपण याची पोळी लाटून घेऊया. खूप जास्त जाड किंवा पातळ लाटून घ्यायची नाही. तुम्हाला आवडतात तशा प्रकारे तुम्ही थोडीशी जाड पातळ अशी याची पोळी लाटून घेऊ शकता. तर ही झाली आपली पहिली अगदी नॉर्मल अशी आपण इथे पोळी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आपण याचा रोल तयार करून घेऊया. अशा प्रकारे अगदी मध्ये खूप जास्त पोकळी देखील ठेवायची नाही आणि खूप जास्त प्रेस देखील करायचं नाही. अगदी हलक्या हाताने आपण याची रोल तयार करून घ्यायचा आणि अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं. अगदी चुंबळीसारखं आपण हे तयार करून घेऊया आणि थोडीशी जाडसर अशी आपण याची पोळी लाटून घेऊया. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडी जाड पातळ अशी पोळी लाटून घेऊ शकता. तर हे तुम्ही अगदीच तेल किंवा तूप ज्यावेळेस टाकून घेता त्यावेळेस त्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तर हे अशा प्रकारे आपण इथे पोळी लाटून घेतलेली आहे. एकसारखी अगदी तुम्ही लांब लचक घेतली तरीही काहीच हरकत नाही. इतपत जाडीची मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे. चला तर मग आपण याच्या साईड ह्या कट करून घेऊया आणि याला शंकरपाळ्याचा आकार देऊन घेऊया. अगदीच तुम्ही चाकूने करून घेतला तरीही चालेल. माझ्याकडे इथे कटर आहे त्यामुळे मी इथे कटरने कट करून घेणार आहे. अशा प्रकारे साईड कट करून घेतल्यामुळे अगदी छान चौकोनी अशा आपली इथे शंकरपाळी तयार होतात. तर तुम्ही अगदी शंकरपाळीचा आकार तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही तो आपल्या इथे उभ्या लाईन टाकून झालेल्या आहेत. त्यानंतर आपण इथे आडव्या देखील लाईन टाकून घेऊया. अशा प्रकारे आपण इथे तुम्ही पाहू शकता इतपत जाडीचे मी इथे शंकरपाळी तयार करून घेतलेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर दुसऱ्या पद्धतीमध्ये मी इथे अगदी नॉर्मल सुरुवातीला जशी पोळी लाटून घेतली तशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपण इथे साठा तयार करून घेतलेला आहे. 2 चमचे मी इथे वनस्पती तेल मेल्ट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 4 चमचे असं कॉर्नफ्लॉवर पावडर टाकून घेतलेली आहे. अगदीच तुम्ही हे तुपामध्ये मिक्स करून घेतलं तरीही चालेल. तूप आणि मैदा अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतलं तरीही चालेल. आपण हे छान असं मिक्स करून घेऊया. मी इथे 1.5 ते 2 चमचा असा साठा टाकून घेतलेला आहे. पूर्ण पोळीला लागेल असं आपण पसरवून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला जसं आपण गोल गोल रोल करून घेतलेला आहे पोळीचा तशा प्रकारे आपण हा रोल तयार करून घेऊया. अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून यामधला साठा हा बाहेर पडणार नाही, हे मिश्रण हे बाहेर पडणार नाही. अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण बाहेर पडत नाही आणि अगदी व्यवस्थित अशी आपल्याला याची पुन्हा एकदा पोळी लाटून किंवा मग अगदीच तुम्ही छोट्या छोट्या पोळ्या लाटून देखील त्यावरती साठा लावून मग 4 ते 5 पोळ्या एकमेकावर ठेवून देखील अशा प्रकारे शंकरपाळी तयार करून घेऊ शकता. तर आपण इथे पोळी तयार करून घेतलेली आहे. चौकोनी आकारामध्ये मी ही कट करून घेत आहे. तर आपण इथे साठा लावलेला आहे त्यामुळे थोडेसे साईडला अशी चिरा पडलेले आहेत. अशा प्रकारे चौकोनी आकारामध्ये कट केल्यानंतर मी पुन्हा एकदा चौकोनी आकारामध्ये शंकरपाळ्याचा आकार देऊन घेणार आहे. तर पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे शंकरपाळीचा आकार देऊन घेऊ शकता. तर हे अशा प्रकारे कटरने आपण अगदी फास्ट असे हे शंकरपाळी करून घेऊ शकतो. तर तुम्ही अगदी चाकूने करून घेऊ शकता किंवा मग डिझाईनच्या चमच्याने देखील. तर मी इथे 2 पोळ्याची अशी शंकरपाळी तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. खूप जास्त कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं नाही किंवा अगदीच खूप जास्त म्हणजे कमी देखील ठेवायचं नाही. अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपण हे तेल गरम करून घेऊया. मीडियम असं तेल गरम करून घेतलं की आपले शंकरपाळी तेलामध्ये सुटत देखील नाहीत. खूप जास्त जर अगदी कडक जर तेल झालं तर वरच्या साईडने हे शंकरपाळी लालसर होतात आणि आतमध्ये छान भाजल्या जात नाहीत आणि सोबतच याला लेअर देखील पडत नाहीत. त्यामुळे लेअर पडण्यासाठी सुरुवातीला लो टू मीडियम असा गॅस ठेवायचा आणि छान असं मिक्स करत राहायचं. लो टू मीडियम फ्लेमवर आपण हे शंकरपाळी तळून घेणार आहोत. अगदीच तुम्हाला कलर हवा असेल तर अगदी शेवटी थोडासा गॅस फास्ट करून घ्यायचा आणि अगदी मस्त असा कलर शंकरपाळ्याला आपल्या मिळून जातो. तर छान असं मिक्स करायचं, खूप जास्त देखील हलवायचं नाही. तुम्ही पाहत असाल मी फक्त इथे तेल हलवत आहे. शंकरपाळीला अजिबात धक्का लागू द्यायचा नाही किंवा अगदी छोटासा झाऱ्या असेल तर तो घेतला तरीही चालेल. पण लक्षात ठेवा एक छोटीशी टिप पण खूप महत्त्वाची आहे. अगदी तुम्हाला मीडियम टू लो फ्लेमवरच शंकरपाळी तळून घ्यायची आहे जेणेकरून
भरपूर याला लेअर देखील पडतात. तर अशा प्रकारे आपण हे मिक्स करत जाऊ आणि तुम्ही पाहू शकता अगदी अर्ध्या मिनिटामध्ये मस्त अशा लेअर पडायला सुरुवात झालेली आहे. याचे बुडबुडे कमी झाले की शंकरपाळी छान असे तळली गेली असे समजायचं. तर हे अर्धा ते 1 मिनिट झालेलं आहे. कलर देखील यायला सुरुवात झालेली आहे आणि लेअर देखील पडायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही आपला हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला म्हणजे नक्कीच तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे 1 मिनिट झालेलं आहे आणि अगदी सुंदर अशा याला मस्त अशा लेअर पडलेल्या आहेत. अगदी कलर देखील सुरेख असा आलेला आहे. चला तर आपले इथे शंकरपाळी तळून झालेले आहेत. अगदी 1.5 ते 2 मिनिटामध्ये मस्त अशी शंकरपाळी तयार होतात आणि अगदी मस्त अशा लेअर देखील पडतात. बिलकुलही तेल वगैरे ह्या शंकरपाळी घेत नाहीत. चला तर मग आपण ह्या काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आणखी शंकरपाळी आपण तळून घेऊया. तुम्हाला जर शंकरपाळी बनवताना काही प्रश्न पडत असतील किंवा मग तुमच्या कुठे चुकत असतील तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचे 100% उत्तर हे दिले जाते. तर हे आपले इथे मस्त खस्ता आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार आहेत. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, एवढा खूप जास्त मेहनतीने हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे नक्की एक लाईक होऊन जाऊ द्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच या दिवाळीमध्ये ही